विजय बघणे लेख चांगलं काम केलेलं आहे. आपल्या सगळ्याकडे गरीब माणसासाठी कुठे राहते असू दे दिवस असू दे पळून येतो काय काम करायचं असलं. आपलं काय काम करायला पण माणूस पाहिजे ना आपल्या एरियामध्ये. ते चांगलं काम केले आपल्याकडे. आता काय सर काय बोला काम कर की दिवस असू रात्री असू दे पळून येतो तो काम करायला. कोणाला काय नाही बोलत नाही, चार पाच बागत नाही तो. काम सगळं चांगलं करतो तो. आपल्या एरियामध्ये आता 30 वर्षांचं आपले शाखा प्रमुख म्हणून लिहिलेलं आहे. पण चांगलं काम केलं आपल्या एरियामध्ये. कोणाला त्याच्याबद्दल बोल काय वाईट बोलायचं हेच नाही, चांगलंच बोलतो सगळे चांगले. विजय भंडगे गेले 25 वर्ष शाखा प्रमुख आहे आणि शाखा प्रमुख असून देखील त्यांनी अहोरात्र काम केलेलं आहे. म्हणजे 24/7 असं त्यांनी काम केलेलं आहे. विजय भंडगे गेले 25 वर्ष शाखा प्रमुख आहेत. शाखा प्रमुख असताना त्यांनी एवढी कामं केलेली आहेत की कोणाचंही ड्रेनेजचं काम असू द्या, कोणाचं पाण्याचं काम असू द्या, कोणाचं मीटरचं काम, कुठल्याही कामाला त्यांनी कधी नाही म्हणलं नाही. हॉस्पिटलची सेवा मध्यरात्री सुद्धा तुम्ही बोलवा ते मध्यरात्री सुद्धा हजर असतात. आणि त्यांनी कोविडमध्ये तर एवढं काम केलं की स्वतःच्या जीवाचा विचार न करता, स्वतःची पर्वा न करता कोविडमध्ये संपूर्ण हॉस्पिटलला लोकांना नेणं, त्यांना आणणं किंवा अन्नधान्य पोहोचवणं, हे सर्व काम त्यांनी विजय भंडगे यांनी केलेलं आहे. आणि म्हणूनच आता त्यांना निवडून देणं ही काळाची गरज आहे. कारण ज्या वेळेला इमर्जन्सी होती त्यावेळेला कुठलाही पक्ष किंवा कोणीही पुढे समोर उभे राहिलेले नाही आहेत आणि त्यावेळेला फक्त एकमेव विजय भंडगेच उभे होते. आमच्या इकडचे स्थानिक उमेदवार आहेत विजय बनगे, हे कार्यसम्राट हे आहेत, शाखा प्रमुख. त्यांनी या शाखेमध्ये भरपूर कामं केले. गटर, पाणी, संडासाची लाईन वगैरे हे सगळं केलेलं आहे. त्यामुळे त्यांना निवडून देतील लोक. काम बहुत अच्छा किया. वरळीमध्ये ते गेले 25 वर्षापासून शाखा प्रमुख आहेत आणि भरपूर जणांची त्यांनी कामं केलेली आहेत. आता जे त्यांच्या समोर काही अपक्ष उभे राहिलेले आहेत त्यांच्यासमोर त्यांचं काही म्हणजे नकाची पण त्यांचा सर नाही आहे. त्यांना गेले 25 वर्षापासून एखादा माणूस कार्यरत आहे, त्यांनी भरपूर समाजसेवा केलेली आहे, तरी आमचं वोट विजय भंडगे साहेबांनाच आहे. भंगणे संघाने आमच्याकडे भरपूर कामं केली आहेत आणि ह्या पुढेही करणार ते. तेव्हा आम्ही त्यांना त्यांचंच मत देणार. त्यांना काय काय कामं केली? त्याने लाद्या घातल्या आहेत, परत आता बिल्डिंगचं काम करणार आहेत, स्टाईल वगैरे लावणार आहेत, तसं करणार आहेत ते. त्याने आश्वासन दिलंय आम्हाला. आता ते आम्ही त्यांच्याबरोबर जातो की आम्हाला ते कामं करणार असे वाटतच ना. ते आम्ही त्यांच्याबरोबर 20-25 वर्ष त्यांच्याबरोबर आम्ही सतत आहोत. ते नालं गटार कुठे पाणी जमलं तर वगैरे सगळी कामं ते करतात आणि आवर्जून धावत वगैरे फोन केला तर आवर्जून धावत येतात. म्हणून आम्हाला तेच नगरसेवक पाहिजे. अनेक वर्षापासून मी माझं नाव पहिलं सांगतो. मी सुरेश लक्ष्मण सुरकुटला, मी तेलुगू समाजाचा आहे. आम्ही इथे, माझा जन्म इथेच झालेला आहे. आमचा जन्म झाला म्हणून आम्ही मुंबईकरच आहे. आणि आमच्या इकडे विजय भंडगेने 20 वर्षापासून त्यांनी एक सैनिक म्हणून त्यांनी शाखा प्रमुख आणि लोकांची सेवा केला. त्या म्हणून आम्हाला आहे ना हक्काने सांगू शकतो की आम्ही विजय भंडगेला, कारण का त्यांनी एवढ्या वर्षापासून त्यांनी काम केलं आणि त्यांच्या समर्थाने 3 इलेक्शन म्हणजे खासदारकी आणि आमदारकी सगळ्यांना त्यांच्या माध्यमातून इलेक्शन झालं. त्यांना सगळ्यांना निवडून आणलेलं त्यांनी पक्षाच्या माध्यमातून. तर आज त्यांच्या आलेला समय, पण त्यांना पण आमच्या समाजाचा पूर्ण एक पाठीशी आहे म्हणून आहे ना, मी सांगून त्यांना एक गिफ्ट म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून त्या आमच्या तेलुगू माध्यमातून त्यांना आम्ही देणार आहोत. 16 तारखेला जल्लोष करून आम्ही त्यांची अति उत्साहाने आम्ही तेलुगू समाज तुमच्या पाठीशी आहे म्हणून हे दाखवणार आहे. बघा 195 प्रभाग जर बघितला आपण तर विजय भंडगेच हे उमेदवार आहेत आपले शिवसेनेचे आणि तेच निवडून येणार आहेत. कारण काय त्यांची कामं पण तशीच आहेत. तुम्ही बघाल कोविड काळात त्यांनी भरपूर कामं केली. गेली 25 वर्ष ते शाखाध्यक्ष, आणि शाखाध्यक्ष असताना नगरसेवकाला जी अपेक्षित कामं आहेत ती कामं त्यांनी केलेली आहेत. तर त्यामुळे ते उमेदवार राहणार हे निश्चित. ते उमेदवार वर्ष शाखा प्रमुख म्हणून काम करत आहेत आणि प्रभाग 195 मध्ये त्यांचं कार्य मोठं आहे. BDD झाली, तिथे नामजोशी मार्ग झालं, शंकरराव नरवणराव पद झालं, तर इथे त्यांचं कार्य मोठं आहे. 40 गल्लोगल्लीत विजय भंडगे नाव आहे आणि तळागाळातला कार्यकर्ता म्हणून शाखा प्रमुख जरी असला तरी तो काम करतोय. नगरसेवक पण मागे पडेल एवढं विजय भंडगेचं काम आहे. तर त्यामुळे विजय भंडगेंचा विजय हा निश्चित आहे. आता आम्ही 15-16 तारखेची वाट बघतोय की किती विजय भंडगे निश्चित निवडून येणारच आहे, पण किती मार्जिनने निवडून येणार आहे हे तुम्हाला 16 तारखेलाच कळेल. प्रभाग क्रमांक 195 चे उमेदवार
विजय बनगे साहेब हेच निवडून येणार, कारण त्यांची कोरोना काळामधली जी कामं आहेत या बिर्डी चाळीमध्ये असो किंवा आमच्या एल्फिस्टन परिसरामध्ये असो, की त्यांचं कामाचं जे त्याने पूर्ण एरियामध्ये कामाचा जे सपाटा लावला होता तो त्याने आतापर्यंत कायम ठेवलाय. म्हणजे इंडिव्हिज्युअल कोणी असो किंवा नोकरीला लावण्याचे सुद्धा काम असो हे विजय बनगे साहेबांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे इथे 1001% तेच निवडून येणार. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.